गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आणि जाणून घेऊयात की आज काय होऊ शकतं ते. तर सगळ्यात सुरुवातीला आपण पाहूयात की ग्लोबल मार्केट्स तर पूर्णपणे बंद होते, परंतु शुक्रवारी आपल्या मार्केटमध्ये एक छोटासा अपसाईड मुवमेंट आला होता, ज्याच्यामध्ये FII आणि DII तर दोघेही बायर्स होते, परंतु त्यातल्या त्यात DIIने अगदी निग्लिजिबल सेल केलेला आहे. त्यामुळे आज गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की साधारण मार्केट 100 ते 150 पॉईंट गॅपअप ओपन होत आहे. आता मग एवढा मोठा गॅपअप ओपन होण्यामागे नक्की कारण तरी काय? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी काय मॉरिशसची टॅक्स ट्रीटी आहे, त्याच्यामुळे आपण ऑलरेडी खूप जास्त फॉल झालो होतो, की जेवढं जगातलं कुठलंही मार्केट पडलंच नव्हतं. त्यानंतर इस्रायल आणि इराण यांचा जो कॉन्फ्लिक्ट आहे, तर त्याच्यामुळेही आपल्यावरती खूप जास्त सेलिंग प्रेशर होतं, परंतु तिथेही काही घडलं नाही. आणि साहजिकच आहे की आता पूर्ण जग पुन्हा स्टेबल होण्याच्या मार्गावरती आहे. आणि US जे आहे, तर त्यांनी क्लिअरली इस्रायलला सांगितलेलं आहे की तुम्ही कुठलाही अटॅक वगैरे किंवा हे आता ड्रोन अटॅक वगैरे त्या दिवशी जर झाला, तर असं काहीही तुम्ही करू नका. कारण त्यानंतर मग US मध्ये इलेक्शन्स असल्यामुळे म्हणले आम्हाला प्रॉब्लेम होईल. तर अशा बऱ्याचशा गोष्टी चालू आहेत. त्यामुळे अमेरिका या युद्धामध्ये पूर्णपणे इस्रायलच्या बाजूने नाही. त्यामुळे इस्रायलसुद्धा फार आपण काय म्हणतो त्याला की एकदम ॲग्रेसिव्हली कुठलाही स्टँड घेऊ शकत नाही. आणि त्यामुळे थोड्याशा गोष्टी आता नॉर्मल व्हायला लागल्यात आणि म्हणूनच मार्केट पुन्हा गॅप ओपन होत आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, जो शुक्रवारचा लो आहे, तर तिथपासनं जर आपण कॅल्क्युलेट केलं, जिथनं मार्केट पडायला लागले तिथपर्यंत, तर तर हे 50% मार्केट रिट्रेस होत आहे. आता 50%ला एक मेजर रेजिस्टन्स असतो, हे लक्षात घ्या. म्हणजे जर मार्केटला जर रिव्हर्स व्हायचं असेल आणि एखादा पुलबॅक घेऊन जर वर जायचं असेल, तर 22,300 ही जी लेवल आहे, तर तिथपासनं मार्केट एकदा रिट्रेसमेंट घेईल. आणि जर 22,300 रिट्रेस घेऊन जर ब्रेक केला, तर मग मात्र एक चांगलं मुवमेंट अपसाईडला आपल्याला पाहायला मिळू शकतं. आता इंडिया स्पेसिफिक किंवा स्टॉक स्पेसिफिक जर सांगायचं झालं, तर आपल्याकडे जो रिझल्ट आला आहे आफ्टर मार्केट शुक्रवारी HDFC बँकचा, तर त्याच्यामुळे आज बँक निफ्टीमध्ये चांगलं एक मुवमेंट तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. त्यानंतर आज संध्याकाळी रिलायन्सचाही रिझल्ट आहे आणि बाकीच्याही ज्या काही US मधल्या टेक्नॉलॉजी कंपन्या आहेत त्यांचे या आठवड्यामध्ये रिझल्ट आहेत. आणि या आठवड्यामध्ये आपल्याकडेही बरेचसे चांगल्या चांगल्या कंपन्यांचे रिझल्ट येणार आहेत. त्यामुळे या पूर्ण आठवड्यामध्ये रिझल्टचा इम्पॅक्ट हा स्टॉकवरती राहणार आहे, प्रत्येक स्टॉकवरती. त्यामुळे मार्केट तुम्हाला कुठल्याही बाजूला पळताना पाहायला मिळेल. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुम्ही ऑप्शन्समध्ये काही काम करत असाल, तर ओव्हरनाईट कुठलेही ऑप्शन्स घेऊन जाण्याचा प्रयत्न करू नका. कारण आयदर खूप मोठं गॅपअप किंवा खूप मोठं गॅप डाऊन सहज ओपन होऊ शकतं आणि ते फुलफिलसुद्धा होऊ शकतं पुन्हा. त्यामुळे मार्केट कुठल्याही बाजूला जाऊ शकतं, अगदी एकाच दिवशी दोन्ही बाजूला जाऊ शकतं. एवढी स्ट्रेंथ मार्केटमध्ये आहे आणि विक्ससुद्धा वाढतो आहे, इंडिया विक्स. त्यामुळे हे पॉसिबल होऊ शकतं. त्यामुळे तुमचे स्टॉप लॉस जे आहे ते हिट होऊ शकतात. त्यामुळे अशा पोझिशन्स बँक निफ्टी आणि निफ्टी दोन्हीमध्ये तुम्ही घेऊन जायचा प्रयत्न करू नका. जे काय असेल ते इंट्राडेमध्ये घेऊनच आपलं एक्झिट करत जा. तर मग अशा पद्धतीनं सध्या मार्केट स्टेबल आहे आणि चांगल्यापैकी प्रोग्रेस करण्याचा प्रयत्न करते आहे. जर 22,300ची लेवल ब्रेक करून वरती जर ट्रेड करायला सस्टेन झालं मार्केट, तर मग एक चांगलं मुवमेंट आपल्याला भेटेल, हे लक्षात घ्या. तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.